नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. हाऊ टू चेक एम फार्मसी कट ऑफ अँड सिक्स मॅट्रिक्स. तर मित्रांनो, आता आज आपली संध्याकाळी फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे एम फार्मसीची. तर त्यापूर्वी मित्रांनो, आता आपल्याला आपला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर तर मित्रांनो, ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी आपण आपल्या कॉलेजचा मागच्या वर्षीचा कट ऑफ बघून घ्यायचा आहे आणि सीट मॅट्रिक्स बघून घ्यायचा आहे आणि त्यानुसारच आपले कॉलेजेस टाकायचे आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण अगदी सोप्या पद्धतीने कट ऑफ आणि सीट मॅट्रिक्स कशा पद्धतीने चेक करायची याची माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आता आपण बघून घेऊया कशा पद्धतीने कट ऑफ चेक करायचा. तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी गुगल सर्च बारमध्ये MST CET 2026 टाईप करून इंटर द्यायचं आहे. इंटर दिल्यानंतर या ठिकाणी cetcell.mahaCET.org अशी वेबसाईटची लिंक दिसेल. त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन झाली. त्यानंतर उजव्या बाजूला ॲडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2026-27 अशी टॅब दिसेल. त्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी वेबसाईटच्या डाव्या बाजूला टेक्निकल एज्युकेशनमध्ये फार्मसी फार्मा डी अशी एक टॅब दिसेल. त्या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आपली वेबसाईट ओपन झालेली आहे. तर मित्रांनो, या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आपण तिथून पण कट ऑफ आणि सीट मॅट्रिक्स चेक करू शकता. त्यानंतर वेबसाईट ओपन झाल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला अजून आपली फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झालेली नाही आहे. ती थोड्याच वेळात ती डिस्प्ले पण होणार आहे. तर तिची लिंक आपल्याला याच ठिकाणी येणार आहे. त्यानंतर आता कट ऑफ बघण्यासाठी इथे स्क्रोल डाऊन करायचं आणि खाली यायचं. खाली आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मागच्या वर्षीचा सीट मॅट्रिक्स आणि कट ऑफ या आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये आता सीट मॅट्रिक्स जे आहे त्यामध्ये थोडेफार चेंजेस झालेले असणार. तर सीट मॅट्रिक्स या चालू वर्षाचं आज फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर उद्या सीट मॅट्रिक्स आपल्याला डिस्प्ले होणार आहे. तर त्याचा पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर आता सध्या आपण मागील वर्षीचे सीट मॅट्रिक्स चेंज बघून घेऊया. त्यामध्ये थोडेफार जागा कमी जास्त झालेल्या असतील. तर सीट मॅट्रिक्सवरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता इथे आता आपल्या सर्व कॉलेजचं सीट मॅट्रिक्स ओपन झालेलं आहे. तर या ठिकाणी समजा 1 नंबरचं जे कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज आहे संभाजीनगर. तर या ठिकाणी त्याचा जो गव्हर्नमेंट कॉलेज आहे कॅप सीट 15 आहे आणि कुठला कोर्स नेम पण दिलेला आहे फार्मास्युटिक्स. तर अशा पद्धतीने इथे कॅटेगरी वाईज सीट पण दिलेले आहे. ओपनला किती SC ST VJDT NTB NTC NTDला कॅटेगरी वाईज किती सीट्स आहे. त्यानंतर समजा त्याच कॉलेजला फार्मास्युटिकल क्वालिटी ॲश्युरन्स अशा वेगवेगळे आपले कोर्सेस आहे. त्या कोर्सेसचा इंटेक या ठिकाणी दिलेला असतो. कॅप सीट्समध्ये बघून घ्यायचा आहे. यामध्ये सर्व स्क्रोल डाऊन करून आपल्याला ज्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी इंटरेस्टेड आहात त्या कॉलेजचं नाव यामध्ये बघून घ्यायचं आणि सीट मॅट्रिक्स बघून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा एकदा होम पेजला यायचं आहे आणि त्यानंतर कट ऑफसाठी या ठिकाणी कॅप राऊंड 2चा आपण सध्या कट ऑफ बघूया. तुम्ही 3चा पण बघू शकता. तर या ठिकाणी 2चा दिलेला आहे. तर कॅप राऊंड 2चा कट ऑफच्या तिथे क्लिक करायचे. खाली जो ॲरो आहे त्या बाणावरती क्लिक करायचे, ॲरोवरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या जे कट ऑफ जे आहे त्याची PDF ओपन होणार आहे. तर यामध्ये सुरुवातीला आपण एक कॉलेज समजा गव्हर्नमेंट कॉलेज आहे अमरावती, तर त्याचा चॉईस कोड आहे. त्यानंतर कोर्स नेम फार्मास्युटिकल क्वालिटी ॲश्युरन्स. त्यामध्ये मेरिटमध्ये जी ओपन म्हणजे ओपनचं जेंट्सचं मेरिट नंबर 199 आणि पर्सेंटाईल 96.74. NTB मेरिट नंबर 1332 85.01. जी OBC 95.23. SCBC 93.40. नंतर त्याच कॉलेजचं दुसऱ्या कोर्ससाठी आहे या ठिकाणी मेरिट दिलेलं. अशा पद्धतीने इथे आपल्याला कॅटेगरी वाईज सर्व मेरिट दिसणार आहे. तर अशा पद्धतीने आपण ज्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी इंटरेस्टेड आहात त्या कॉलेजचं सुरुवातीला आपण मेरिट चेक करून घ्यायचं आहे मित्रांनो आणि त्यानंतरच आपला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. मेरिट आपला पर्सेंटाईल आणि मेरिट नंबर पण चेक करून घ्यायचा आहे. तर ज्यावेळेस फायनल मेरिट लिस्ट येईल त्यावेळेस तो मेरिट नंबर पण चेक करून घ्यायचा आहे. समजा हे एक प्रवरा कॉलेज आहे. तर यामध्ये समजा फार्मास्युटिकल क्वालिटी ॲश्युरन्स कोर्स नेम आहे, कोर्स चॉईस कोड पण आहे. त्यामध्ये त्याचा जी ओपनचा मेरिट नंबर 3326 आणि त्याचं मेरिट आहे 66.51. त्यानंतर SC कॅटेगरीसाठी मेरिट नंबर 6204 आहे आणि 44.26चं मेरिट आहे. NTB कॅटेगरीचं या ठिकाणी दिलेलं आहे. जी SCBC कॅटेगरीचं पण मेरिट या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याचं जे सीट मॅट्रिक्स आहे ते तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे बघून घ्यायचं आहे. त्याच ठिकाणी समजा फार्मास्युटिक्स
आहे ब्रँच, तर त्याचा EWHचं मेरिट आहे 89.16. त्याच ठिकाणी समजा त्याच कॉलेजला फार्माकोलॉजी ब्रँच आहे. तर अशा वेगवेगळे कोर्स आहे, तर त्या कोर्स नेमप्रमाणे बघून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला कट ऑफ बघून घ्यायचा आहे ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.